पक्ष मित्रपक्ष तर सगळे आहेत, या पक्षाचे सर्व मान्यवर आणि आपण सर्व जबाबदार सहकारी बांधवांनो, खरं तर आता आपण नियोजनाच्या दृष्टिकोनातून बसलेलो आहोत. तुमच्या या ठिकाणी सूचना ज्या आलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. छोट्या छोट्या सूचना असतात पण त्या बऱ्याच काही काम करून जातात. या ठिकाणी प्रथमतः आज 28 तारखेला फॉर्म भरला आणि जवळजवळ 10-11 दिवस होऊन गेले. पण या 10-11 दिवसामध्ये जेवढ्या प्रमाणात मजबूती आणि पकड घेऊन आपण जायला हवं तसं थोडंसं जरा तेवढं होत नव्हतं. त्याला कारण प्रामुख्याने जे आहेत ती मला सगळ्यांना ज्ञात आहे. प्रामुख्याने उमेदवारी सुद्धा जी डिक्लेअर जाहीर झाली ती अगदी 25-26 तारखेच्या नंतरच उमेदवारी जाहीर झाली. एबी फॉर्मचा पत्ता नव्हता. एबी फॉर्म नसताना सुद्धा आपण उमेदवारी भरली आणि उमेदवारी भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला एबी फॉर्म मिळाला. त्या फॉर्मॅलिटी आपण सगळ्या पूर्ण केल्या. आदरणीय माजी आमदार डॉक्टर विनय नातू सर, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्याला जे त्यांच्या पक्षाला हवं आहे त्याला हवं आहे हे पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते पूर्ण शाश्वत होते की त्यांना असं म्हणजे निश्चित वाटत होते की आपल्याला या बाबतीमध्ये पक्षाच्या दृष्टिकोनातून आपल्याला उमेदवारी मिळेल त्याचे प्रयत्न निश्चित केले. आणि जर तहान झाल्यानंतर विहीर खोदायच्या ऐवजी त्यांनी अगोदरच त्या ठिकाणी विहीर खोदायला सुरुवात केली आणि गेल्या वर्षभर त्यांनी कशा तरीची यंत्रणा राबवली. पण त्यांच्याही मनाचा दिलदारपणा असा आहे की माझ्या महायुतीतल्या माझ्या सहकार्याला उमेदवारी मिळते आणि म्हणून त्यांनी सुद्धा तेवढाच मनाचा मोठेपणा दाखवला आणि प्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांच्या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त. अपक्ष म्हणून आता उमेदवारी लढवणारे आमचे बीजेपीचेच खतले समर्थक किंवा सेलेदार संतोषजी जैतापकर साहेब यांनी सुद्धा गेल्या 2-3 वर्षापासून भागाभागातून त्यांनी बऱ्यापैकी काम सुरू केलं आणि वैद्यकीय टीमच्या माध्यमातून सुद्धा ते बऱ्याचशा लोकांशी कनेक्ट होते. आमच्या बीजेपीचे जिल्हाध्यक्ष असतील, डॉक्टर विनय नातू साहेब असतील, आमचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, ह्या सगळ्यांनी ज्यांची नावं नाही घेतली ते सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. त्या सगळ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अर्जव करून समजावून सांगून त्या ठिकाणी संतोषजी जैतापकर साहेब यांनी आपल्या महायुतीच्या उमेदवारासाठी त्यांनी सुद्धा उमेदवारी अपक्ष उमेदवारी होती हा मागे घेतला. त्यांचे सुद्धा या ठिकाणी आपण सगळ्यांनी. आता नियोजनाकडे वळूया. महायुतीच्या मंडळींना त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडून क्लिअर डायरेक्शन नसल्यामुळे थोडं अंग सोडून प्रवाहित होऊन काम करण्याच्या दृष्टिकोनातून जे व्हायला हवं ते होत नाही. परंतु आता मला वाटतं बीजेपी आमचा असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना त्यांचे उमेदवार शिवसेनेचा महायुतीच्या माध्यमातून आहे. तर मला वाटतं आमच्या ह्या सगळ्या मोठ्या मंडळींना त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडून तशाच्या डायरेक्शन्स प्राप्त झालेले आहेत आणि म्हणूनच आज एकत्र आपण सगळे बसलो आहोत. कारण ते सगळे आपलेच मित्रमंडळी आहेत, आपलेच बांधव आहेत. परंतु प्रत्येकाला एक शिस्त असते, एक मर्यादा असतात, एक आदेश असतो आणि त्यामुळे त्या क्लिअर डिरेक्शन असल्यामुळे हात मिळवायचे, दोस्त आपण बोलायचो, आपण आहोत सगळे बरोबर, पण तसं बांधाच्या खाली उतरत नव्हती. पण आज सुदैवाने आज आपण एकत्र आलो म्हणजे खऱ्या अर्थाने आता प्रजातंत्र्याला खरी रंगत येणार आहे. आणि ह्या ठिकाणी सूचना ज्या आपण मांडलेल्या आहेत ना त्या सूचनेच्या दृष्टिकोनातून आपण थोडं वर्गीकरण करूया. प्रथम जरा एक असं वाटतंय की आपल्याला प्रचार यंत्रणा आपण जी राबवतो आहोत, मगाशी आमच्या मंगेशजींनी सांगितलं, उमेदवारी अर्ज भरेपर्यंत प्रत्येक समाजाला वाटत असतं, प्रत्येक पक्षाला वाटत असतं की माझ्या समाजाच्या माझ्या नेत्याला उमेदवारी मिळायला हवी, माझ्या पक्षाच्या नेत्याला मला उमेदवारी मिळायला हवी. परंतु उमेदवारी मिळाल्यानंतर तो पक्ष समाजापुरता सीमित राहत नाही, मर्यादित राहत नाही, तो महायुतीचा उमेदवार. आणि म्हणून विशेषतः कुणबी समाजातील आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आपण एक पथ्य पाडूया. आपण ठीक आहे मगाशी म्हणाले होय कुणबी समाजाचा उमेदवार आहे, सगळं बरोबर आहे, आम्ही उमेदवाराला पण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे जरी काय असलं तरी काही मंडळी त्याचा वेगळ्या तऱ्हेने म्हणजे वेगळ्या तऱ्हेने त्याचा उपयोग करून घेते. अरे हे सगळं कुणबीच करतायत. मला विजयजी पण 2-3 वेळा सांगितलं
अरे कुणबी करता ह्याला काय बाकीच्यांची गरज नाहीये. अशा तऱ्हेचा विपर्यास व्हायला नको. आणि म्हणून आता महायुतीचा उमेदवार हा मुद्दा हायलाइट आपण सगळ्या ठिकाणी करायचा. खाजगीमध्ये तुम्ही जेव्हा बोलाल, तुमच्या वाडीमध्ये बोलाल, विशिष्ट समाजाची तुमची बैठक असेल तिथपर्यंत ठीक आहे, पण तो जाहीरपणे या गोष्टीची वाच्यता होता कामा नये. कारण आज महायुतीच्या उमेदवाराला सगळ्या स्तरीय लोकांची गरज आहे. आताच राजकारण समाजाच्या माध्यमातून होण्याचे दिवस गेले. जो समाज मोठा आहे मग त्याच्या ताकदीवरती निवडून येऊ हा विश्वास आता ढिला झाला. ही पकड सैल झाली. लोक विखुरलेले वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आहोत. आम्ही जर 60-70% आहोत म्हणतोय, पण आम्ही जर फाटलेले विखुरलेले नसतो तर आपल्याला एवढा त्रास झाला नसता. त्यामुळे आज उर्वरित आमचे जे बांधव आहेत सगळे मराठा सुद्धा समाजामध्ये सुद्धा आपले लोक आहेत, ते सुद्धा या यंत्रणेमध्ये आपल्याला काम मदत करणार आहेत. आणि म्हणून ह्या यंत्रणेमध्ये असलेल्या सर्व धर्मीय सर्व पक्षीय मंडळींचा या ठिकाणी